त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? ही दिवाळीनंतर येणारी पहिली पौर्णिमा असते. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर या राक्षसाचा नाश केला म्हणून तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुर म्हणजे 3 नगरे, 3 राक्षसी नगर आणि अरी म्हणजे शत्रू, म्हणजेच त्रिपुराचा संहार करणारा भगवान शिव. 2025 मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? 14 नोव्हेंबर 2025, शुक्रवार. हीच तारीख गुरुनानक जयंतीची देखील आहे, कारण दोन्ही दिवस कार्तिक पौर्णिमाला येतात. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून विश्वात शांतता प्रस्थापित केली. भगवान शिवाचे त्रिपुरारी हे रूप विशेष पूजले जाते. ही रात्र देव दीपावली म्हणूनही ओळखली जाते. वाराणसीमध्ये या दिवशी गंगाघाटांवर लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. पूजा विधी: 1. शिवलिंगावर दूध, जल आणि बिल्वपत्र अर्पण करतात. 2. नमः शिवाय किंवा त्रिपुरार्ये नमः या मंत्रांचा जप करतात. 3. दीपदान, गंगेच्या, तलावांच्या किंवा घरातील मंदिरी दिवे लावतात. 4. काही ठिकाणी कार्तिक स्नान आणि दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आध्यात्मिक अर्थ: त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अहंकारावर विनयाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. येथे त्रिपुरारी पौर्णिमेसाठी भगवान शिवांची प्रार्थना व मंत्र दिले आहेत. 1. त्रिपुरारी प्रार्थना, मराठीमध्ये. हे त्रिपुरारी महादेव, अज्ञानाचा अंधार दूर कर, विवेक, शांती आणि भक्ती दे. तुझ्या कृपेने आमचे जीवन प्रकाशमय होवो. ओम नमः शिवाय. 2. मुख्य मंत्र: त्रिपुरार्ये नमः. त्रिपुरार्ये नमः. ओम त्रिपुराराये नमः. अर्थ: त्रिपुरासुराचा संहार करणाऱ्या शिवाला नमस्कार. 3. शिव आराधना मंत्र: नमः शिवाय शांताय नमः. त्रिपुरार्ये महादेवाय नमः. हर हर महादेव. अर्थ: हे शांती स्वरूप महादेव, त्रिपुरार रूपातील प्रभो, आम्हांवर कृपा कर. 4. दीपदान प्रार्थना: दीपं देहि महादेव त्रिपुरारी नमोस्तुते. ज्ञानदीपं प्रदीप्यस्व, तमोमूल विनाशय. अर्थ: हे त्रिपुरारी महादेव, आम्हांना ज्ञानाचा दीप दे, आमच्या अज्ञानरूपी अंधाराचा नाश कर. 5. शिवध्यान मंत्र, ध्यानासाठी. ध्यानमूल गुरुर्मूर्तिः, पूजामूल गुरुर्पदम्, मंत्रमूल गुरुर्वाक्यम्, मोक्षमूल गुरुर्कृपा. हा ध्यान मंत्र शिवाची कृपा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे, कारण गुरु आणि शिव दोघेही ज्ञानाचे प्रतीक आहेत.